अमरावतीमध्ये वाढत्या उन्हाचा शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा फटका। पाणीपुरवठा योजनेच्या लिकेज वॉलमधून भागवली तहान। पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल। नांदेडमधील भोकर तालुक्यातील गारगोटवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई। संपूर्ण गावात एकच बोरवेल। पाणी भरण्यासाठी बोरवेलवर गावकऱ्यांची झुंबड। पैठणमध्ये उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ। तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर, तर वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण। मुंबईचा पारा घसरला। तापमान 32 अंशांवर, मात्र आर्द्रता कायम असल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण। पुढच्या आठवड्यात देखील कमी तापमान असेल, हवामान विभागाचा अंदाज। पुणे शहर आणि परिसरामध्ये उन्हाच्या तीव्र झळा। पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार। 22 एप्रिल नंतर तापमानामध्ये किंचित घट होण्याचा अंदाज। चंद्रपूरमध्ये 3 ग्रामस्थांचा बळी घेणारा T3 वाघ अखेर पिंजरा बंद। वन विभागाच्या प्रयत्नाला यश। नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास। सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणं। सोनगीर महिला सरपंचाला भोवलं। जिल्हाधिकाऱ्यांकडून महिलेच्या विरोधात अपात्रतेची कारवाई। नांदेडमध्ये शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात। कोबीला 5 रुपये किलोचा दर। हवामानाचा मोठा फटका शेतीला। नांदेड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण। शेतकऱ्यांनी वांग्यावर फिरवला रोटावेटर। शेतकरी आर्थिक संकटात। नांदेडमध्ये वृक्षांच्या सौंदर्यामध्ये एका शेतमजुरानं भर घातली। स्वखर्चातून शेतमजुरानं वृक्षांची रंगरंगोटी केली। संजय लगड असं या शेतमजुराचं नाव। झाडांना रंगरंगोटी केल्यानं झाडांच्या सौंदर्यामध्ये भर पडली। घरगुती घातक कचऱ्याची प्लाझ्माद्वारे आता विल्हेवाट। औषधाच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड संकलनासाठी जनजागृती। 5000 सोसायट्यांमध्ये कचरा संकलनासाठी लवकरच जनजागृती। आता थेट नागपूर ते मुंबई प्रवास करता येणार। समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण। मेच्या सुरुवातीला मार्ग मोकळा होण्याची शक्यता। पुणे PMPL मध्ये दाखल 123 बस सदोष। बसची सेवा बंद। बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गावर सोडणार बस। नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाड्यांच्या वाढत्या मागणीमुळे वाहन नोंदणीमध्ये वाढ। परिणामी महसुलात देखील लक्षणीय वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात 35 कोटींची भर। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। CSMT विद्याविहारच्या दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा लांबणीवर। 26 ते 28 एप्रिलच्या दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर। आता 27 ते 29 मे या कालावधीत होणार MPSCची मुख्य परीक्षा। दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी वेकोसेनेट या युट्यूब चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली मुलाखत। महाराष्ट्रात होणाऱ्या प्रगतीमुळे जर मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर मराठीच्या अस्तित्वावर वरवंटा फिरून ही प्रगती आम्हाला नकोय। राज ठाकरेंचं या मुलाखतीमध्ये परखड मत। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 3 मंडल अध्यक्षांची निवड करण्याचा भाजपचा निर्णय। 36 विधानसभांसाठी मुंबईत भाजप 108 मंडल अध्यक्ष नेमणार। भाजप मंडल अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक। पोलंडमधील 5 मशिदींवर बेकायदेशीर भोंगे या विरोधात किरीट सोमय्या आज आंदोलन करणार। ट्विट करत दिली माहिती। सोलापूरमध्ये मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी रोड, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा कामाची केली पाहणी। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते होते उपस्थित। रत्नागिरी येथे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंतांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। देशाचे संरक्षण मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर स्मारकाला सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च। मुंबईकरांच्या विविध प्रश्नांवर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आज भायखळ्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील आंदोलनाचा 3रा दिवस। केंद्र सरकारनं नॅशनल हेराल्ड संबंधित मालमत्ता केली जप्त। सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल।
निर्णय सूडबुद्धीनं घेतल्याचा काँग्रेसचा आरोप, तर केंद्र सरकारनं सूडबुद्धीनं राजकारण बंद करावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, काँग्रेसचा इशारा. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवत त्रास दिल्याचा काँग्रेसचा आरोप आणि त्यासाठी करण्यात आलं आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसचं जळगावात बीएसएनएल ऑफिसच्या समोर निदर्शनं. काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नवी मुंबईमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचं आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आक्रमक. बीडचे बाबासाहेब वागे यांच्या हत्येनंतर माणुसकीच्या नात्याला दातृत्व दाखवण्याची गरज. आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य. त्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार अशी माहिती प्रकाश सोळंकेंनी दिली. मीरा भाईंदरमध्ये पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला. हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी. संपूर्ण हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळा बाजाराचं रॅकेट उघडकीस. 600 रुपयांची देणगी दर्शन पास तब्बल 2000 रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार. औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या 15 सतत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून बजावली नोटीस. जालन्यामध्ये कैकाडी मोहल्ला भागात दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा. 1,38,000 रुपयांची दारू आणि गुळ मिश्रित रसायन जप्त. आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. दारूमुक्त खारघरसाठी संघर्ष संस्था आक्रमक. रस्त्यावर उतरत दारूमुक्त खारघरसाठी साखळी उपोषण करणार. नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये फर्निचरच्या शोरूमला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 16 बंबांना आग नियंत्रणात आणण्यात यश. आगीमध्ये जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.